नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जर्नल एंट्री संदर्भात काही बाबी बघणार आहोत किंवा काही अकाउंट्स कसे असतात ते बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला जीएसटीचा भाग बघितल्यानंतर आपल्याला गुड्स अकाउंट बघायचा आहे. गुड्स अकाउंट म्हणजे काय? मग आपण गुड्स अकाउंट मध्ये ज्या ज्या बाबी येतात, परचेस असेल, सेल्स असेल, परचेस रिटर्न असेल, सेल्स रिटर्न असेल, रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड, ज्या ज्या काही बाबी असतील त्या आपण बघणार आहोत. मग यामध्ये प्रामुख्याने आपल्याला गुड्स अकाउंट जे आहे ते गुड्स अकाउंट आपल्याला तयार करत असताना, गुड्स म्हणजे माल, मग या मालासंबंधी आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये काही जर्नल एंट्रीज या अभ्यासायच्या आहे. मग या गुड्स संबंधी किंवा जो काही ज्याला आपण कमोडिटीज किंवा गुड्स इज अन थिंग विच इज अ पर्पज ऑफ सेल. मग हा जो काही माल आहे हा आपण विक्रीसाठी आणलेला असतो, त्याला गुड्स आपण असं म्हणत असतो. मग गुड्स अकाउंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. गुड्स अकाउंट मध्ये या ठिकाणी दोन बाबी प्रामुख्याने आपल्याला दिलेल्या आहे. टाइप्स ऑफ गुड्स अकाउंट मध्ये परचेस अकाउंट किंवा गुड्स अकाउंट किंवा फक्त गुड्स म्हटलं, माल म्हटलं की मालाशी संबंधित अनेक अकाउंट त्या ठिकाणी येत असतात. पहिला आहे परचेस अकाउंट. परचेस म्हणजे खरेदी. आता गुड्स मध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर ट्रान्झॅक्शन मध्ये किंवा तुम्हाला एखादं ट्रान्झॅक्शन दिलं आणि त्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर आपल्याला सांगितलं की परचेस गुड्स, ज्यावेळेस आपण परचेस करतो गुड्स त्यावेळेस परचेस अकाउंट त्यामध्ये येत असतं. मग परचेस अकाउंट येतं म्हणजे काय की परचेस गुड्स, माल खरेदी केला, त्या मालाला पर्टिक्युलर कुठल्याही प्रकारचं काही नाव दिलेलं नाही. मग त्या मालाला कुठल्याही प्रकारचं नाव न दिल्यामुळे आपण परचेस अकाउंट असं म्हणतो. इन दॅट केस जर परचेस मशिनरी, परचेस बिल्डिंग, परचेस फर्निचर, परचेस टूल्स, परचेस चेअर, परचेस टेबल, परचेस कॉम्प्युटर, परचेस लॅपटॉप एक्सेट्रा. मग ह्या ज्या काही बाबी जेवढ्या परचेस आपल्याला सांगितलेल्या आहेत या प्रत्येक गोष्टीला आपण नाव दिलेलं आहे. परचेस कॉम्प्युटर, टेबल, चेअर, बिल्डिंग, मशिनरी, टूल्स, हे नावं आहेत. काय खरेदी केलं तर आपण कम्प्युटर खरेदी केलं. मग परचेस अकाउंटच्या ऐवजी आपण कम्प्युटर अकाउंट घेऊ का? तर त्या ठिकाणी त्या अकाउंटला काहीतरी नाव दिलेलं आहे. पण जर गुड्स दिलं असेल तर आपण परचेस अकाउंट घेतो. पण गुड्सच्या ऐवजी त्या वस्तूला विशिष्ट नाव दिलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी कम्प्युटर असेल, चेअर असेल, मशिनरी असेल, टूल्स असेल, त्या ठिकाणी आपण त्याला नाव देत असतो. मग प्रामुख्याने गुड्स अकाउंट मध्ये परचेस अकाउंटचा उल्लेख हा या ठिकाणी होत असतो. मग परचेस अकाउंट मध्ये टू टाइप्स ऑफ परचेसेस. देयर आर टू टाइप्स ऑफ परचेसेस. नंबर फर्स्ट कॅश परचेसेस and number second credit purchases. Cash purchases means, what is mean by cash purchases? तर रोखीनं खरेदी आपण कॅश परचेसेस म्हणत असतो. आणि क्रेडिट परचेसेस म्हणजे काय तर उधारीवर खरेदी असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. कॅश परचेसेस, व्हॉट इज मीन बाय कॅश परचेसेस? कॅश परचेसेस म्हटलं की when a goods purchase and payment is made to seller immediately. When a goods purchase and payment is made to seller immediately. आपण माल खरेदी केला आणि लगेच विक्रेत्याला आपण पेमेंट देऊन टाकलं, पैसे रोख देऊन टाकले. बाय कॅश,
रोखीनं और बाय बँक किंवा बँके थ्रू पेमेंट केलं इज कॉल्ड ॲज अ कॅश परचेसेस. ओके. देन नंबर सेकंड, क्रेडिट परचेसेस. क्रेडिट परचेसेस म्हणजे काय? व्हेन गुड्स आर परचेसेस अँड पेमेंट इज टू बी मेड फ्युचर डेट. पेमेंट इज टू बी मेड फ्युचर डेट. व्हेन गुड्स आर परचेस, जेव्हा आपण माल खरेदी करतो, अँड पेमेंट मेड इन फ्युचर डेट, आणि भविष्यातील तारखेला आपण पैसे देणार टू सेलर, विक्रेत्याला. सेलर अलाउ सर्टन पिरियड ऑफ टाइम, आणि विक्रेता आपल्याला अलाउ करतो की हा या दिवशी तुम्ही पेमेंट करू शकता. ऑफ टाइम द बाय अँड मेक अ पेमेंट रिस्पेक्ट ऑफ सच परचेस इज कॉल्ड ॲज अ क्रेडिट परचेस. म्हणजे जी वस्तू आपण आज खरेदी करतो आणि त्याचे पैसे हे भविष्यात देतो त्याला क्रेडिट परचेस किंवा उधारीवर खरेदी असं म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला काय बघायचं आहे? तर सुरुवातीला आपण प्रामुख्याने कॅश परचेसेस हा भाग बघणार आहोत. व्हॉट इज कॅश परचेसेस? कॅश परचेसेस. कॅश परचेसेस म्हणजे काय? परचेस गुड्स फॉर कॅश. मग समजा एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, परचेस गुड्स फॉर कॅश मिस्टर सोनू. Purchase goods for cash from Mr. Sonu worth rupees 2000. Worth rupees 2000. आपण 2000 रुपयाचा माल मिस्टर सोनूकडून आपण या ठिकाणी खरेदी केलेला आहे. इन दिस ट्रान्झॅक्शन goods comes in. In this transaction, goods comes in on purchasing of goods. माल व्यवसायामध्ये आला ज्या वेळेस आपण माल खरेदी केला. And therefore purchase account it debited of purchase of goods and cash goes out. On therefore cash account credited in this entry. मग purchase goods for cash. Purchase goods for cash. मग यामध्ये आपल्याला अगोदर अकाउंट बाहेर काढायचं. पहिलं अकाउंट येणार परचेस. का परचेस येणार? कारण माल खरेदी केला म्हणून परचेस अकाउंट येणार. परचेस म्हणजे काय? खरेदी. खरेदी हा आपला काय? खर्च आहे. सगळे खर्च नॉमिनल अकाउंटमध्ये असतात. परंतु जर परचेसच्या ऐवजी परचेस गुड्सच्या ऐवजी परचेस मशिनरी आला असतं तर आपण परचेस अकाउंट न घेता मशिनरी अकाउंट घेतलं असतं. मग तुम्ही म्हणता मशिनरी हे रिअल अकाउंट आहे आणि परचेस हे नॉमिनल अकाउंट आहे. मग मशिनरी हे रिअल आणि परचेस नॉमिनल. परचेस नॉमिनल. परचेस हे आपली खरेदी आहे म्हणजे खर्च आहे म्हणून नॉमिनल अकाउंट नुसार आपण परचेसला डेबिट देतो. मशिनरी ही रिअल अकाउंट आहे, डोळ्याने दिसणारी मालमत्ता आहे. मग आपण काय करतो की त्यालाही डेबिट देतो. मग नॉमिनल असलं तरी डेबिट आणि रिअल असलं तरी डेबिट. असं का? तर मशिनरी अकाउंट रिअल अकाउंट आणि रिअल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन. व्हॉट कम्स इन? मशिनरी कम्स इन. इथं गुड्स कम्स इन. मग या ठिकाणी परचेस गुड्स फॉर कॅश. आपण माल खरेदी केला म्हणजे पहिलं अकाउंट कोणतं आलं? गुड्स आहे म्हणून कोणतं आलं? परचेस अकाउंट. फॉर कॅश रोखीवर खरेदी केला. रोखीवर खरेदी केला म्हणून दुसरा अकाउंट कोणतं आलं? कॅश अकाउंट. इन दॅट केस आपण उधारीवर खरेदी केला असता फॉर क्रेडिट
तर आपण सोनू अकाउंट घेतलं असतं. का तर उधारीवर खरेदी केला, कुणाकडून? सोनूकडून खरेदी केली, तर आपण त्या ठिकाणी सोनू अकाउंट नक्कीच घेतलं असतं. पहिला परचेस आणि दुसरा कॅश. परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेस हा आपला एक्सपेन्सेस आहे, खरेदी हा आपला खर्च आहे, म्हणून परचेस अकाउंटला डेबिट केला. आणि कॅश रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश कम्स इन झाली का गोज आउट झाली? तर कॅश कम्स इन झाली नाही, तर कॅश गोज आउट झाली, कारण आपण वस्तू खरेदी केली आणि त्या बदल्यात पैसे दिले, म्हणजे कॅश अकाउंट आलं. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश इज अ गोज आउट. मग या ठिकाणी जर्नल एंट्री आपण काय म्हणणार सुरुवातीला? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कारण वस्तू आपण खरेदी केली, खरेदीला आपण डेबिट देणार, आणि टू कॅश अकाउंट कॅशला क्रेडिट देणार, कारण आपल्याकडून पैसे गेले. मग अमाऊंट किती आहे? 2000. मग या ठिकाणी 2000 रुपयाने आपण डेबिट देणार आणि 2000 रुपयाने आपण या ठिकाणी क्रेडिट. मग पुढचा भाग आहे नॅरेशन. मग नॅरेशन म्हणणार आपण कंसामध्ये बिग परचेस गुड्स ऑन कॅश, कारण की माल रोखीवर खरेदी केला. पण या ठिकाणी आपल्याला हे कॅश परचेसेस संबंधी अशा पद्धतीने जर्नल एंट्री तयार होते, ही आपल्याला बघता येईल. मग ही कॅश संबंधी ही जर्नल एंट्री या पद्धतीने तयार झालेली आपल्याला दिसून येईल. मग आपल्याला आता पुढे काय बघायचं आहे? तर पुढचं आपण बघणार आहोत क्रेडिट परचेसेस. व्हॉट इज मीन बाय क्रेडिट परचेस? उधारीवर खरेदी केलेला माल. वेन गुड्स आर परचेस अँड पेमेंट टू बी मेड इन फ्युचर डेट. आपण माल खरेदी केला आणि पेमेंट हे भविष्यात देणार आहोत. मग उधारीवर खरेदी आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर सोनल, मिसेस सोनल. सोनल कडून आपण माल खरेदी केला वर्थ रुपीज 15,000 रुपयाचा ऑन क्रेडिट. उधारीवर खरेदी केला. मग उधारीवर ज्या वेळेस आपण माल खरेदी करतो त्यावेळेस मोस्टली या ठिकाणी क्रेडिट हा शब्दाचा इन्व्हॉल्व असतो. मग परचेस गुड्स पुन्हा तेच, माल खरेदी केला, खरेदी हा आपला एक्सपेन्सेस आहे, म्हणून परचेस अकाउंट येणार. फ्रॉम मिसेस सोनल, सोनल कडून खरेदी केला. जर कॅश अकाउंट असतं तर कॅश घेतला असतं. आता या ठिकाणी क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट अकाउंट घ्यायचं का? नाही. तर ज्याच्याकडून माल खरेदी केला त्याच्या नाव त्या ठिकाणी आहे, म्हणून दुसरा अकाउंट कोणतं येणार? सोनल, मिसेस सोनल. मग पहिलं परचेस इज अन एक्सपेन्सेस. परचेस हा आपला खर्च आहे, म्हणून नेहमी परचेस अकाउंटला आपण डेबिट देतो, कारण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण म्हणणार परचेस अकाउंट डेबिट 15,000 रुपये. 15,000चा माल खरेदी केला. टू व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, म्हणून आपण काय म्हणणार? टू सोनल अकाउंट. का? तर आपण सोनल कडून माल खरेदी केला. टू सोनलला काय दिलं? सोनल हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग आपल्याला माल देणारी कोण आहे? गिव्हर म्हणजे देणारा. ओके. मग माल देणारा कोण आहे आपल्याला? तर मिसेस सोनल आहे. मग सोनल ही आपली गिव्हर आहे, गिव्हर ऑफ गुड्स, माल देणारी आहे, म्हणून सोनलला आपण क्रेडिट दिलं. क्रेडिट द गिव्हर. म्हणून मिसेस सोनल या ठिकाणी 15,000 रुपये तिला आपण क्रेडिट देणार. मग आता आपल्याला नॅरेशन द्यायचं आहे. नॅरेशन देत असताना बीइंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. being purchase goods on credit.
नॅरेशन लिहित असताना वरच्या वाक्यामध्येच नॅरेशन हे लपलेलं असतं. बीइंग, फक्त बीइंगने सुरुवात करायची. बीइंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट, याच्यातले शब्द उचलून आपल्याला नॅरेशन मध्ये या ठिकाणी टाकायचे. तर हे झालं कॅश परचेसेस अँड क्रेडिट परचेसेस. मग कॅश परचेसेस का आपण अगोदर जर्नल एंट्री बघितली. आता हे क्रेडिट परचेसेस, क्रेडिट परचेसेसची जर्नल एंट्री ही अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. म्हणजे उधारीवर कशा पद्धतीने, उधारीवर माल खरेदी केला तर कोणत्या अकाउंटला क्रेडिट होतं आणि रोखीनं माल खरेदी केला तर कोणत्या अकाउंटला या ठिकाणी क्रेडिट होतं, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन बघितल्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड, त्याला दुसरं नाव आहे परचेस रिटर्न अकाउंट. व्हॉट इज मीन बाय रिटर्न आउटवर्ड और परचेस रिटर्न अकाउंट? दिस अकाउंट इज अ recording return goods purchase. Sometimes goods purchase are returned to supplier for various reasons. सुरुवातीला आपण रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय किंवा परचेस रिटर्न अकाउंट म्हणजे काय. बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो की वस्तू खरेदी करतो, खरेदी केलेली वस्तू आपल्याला पसंत पडत नाही, काहीतरी त्या वस्तूमध्ये अडचणी असतात, काहीतरी वस्तूमध्ये फॉल्ट असतो, काहीतरी वस्तू खराब झालेली असते, म्हणून आपण विक्रेत्याला ती वस्तू पुन्हा परत करत असतो. इज कॉल्ड ॲज अ रिटर्न आउटवर्ड ऑर परचेस रिटर्न. खरेदी केलेला माल परत करणे, खरेदी केलेला माल परत करणे इज कॉल्ड रिटर्न आउटवर्ड ऑर परचेस रिटर्न अकाउंट. मग या परचेस रिटर्न मध्ये आपण ज्यावेळेस माल परत करतो त्यावेळेस तो माल कुणाला मिळतो तर विक्रेत्याला माल परत मिळतो. आपल्याकडून काय जातो तर आपल्याकडून माल जातो, मग तो खरेदी केलेला माल परत जातो, मिळतो कुणाला विक्रेत्याला मिळतो. सपोज आपण एखादा ड्रेस खरेदी केला असेल, घरी आल्यानंतर लक्षात येतं की हा ड्रेस फाटलेला आहे, कुठेतरी कुजलेला आहे, कुठेतरी शिलाई उधळलेली आहे. आपण काय म्हणतो की आपण नवीन वस्तू आणली, एवढे पैसे दिलेले आहे, मग आपण ही खराब वस्तू कशासाठी घ्यायची, आपण दुकानदाराला जाऊन ती वस्तू परत दिली. म्हणजे ती वस्तू कुणाला मिळाली तर ती वस्तू दुकानदाराला मिळाली आणि आपल्याकडून वस्तू ती गेली, रिटर्न आउटवर्ड झाली किंवा परचेस रिटर्न त्या ठिकाणी वस्तू ही झालेली आहे. मग समटाइम गुड्स परचेस और रिटर्न टू सप्लायर. व्हेरियस रिझन लाईक दिस गुड्स आर नॉट अकॉर्डिंग टू सॅम्पल. माल दाखवल्याप्रमाणे तो असत नाही. त्याच्यानंतर गुड्स ऑफ इन्फेरियर क्वालिटी, निकृष्ट दर्जाचा माल त्या ठिकाणी असतो. गुड्स आर डॅमेज इन ट्रान्झिट, वाहतुकीमध्ये माल खराब होतो. किंवा गुड्स आर डिफेक्टिव्ह, मालामध्ये डिफेक्टिव्ह असतो. गुड्स आर रिसिव्ड इन एक्सेस क्वांटिटी दॅन ऑर्डर. आपण समजा 2 पीस ऑर्डर केले, त्या ठिकाणी 4 पीस येतात, म्हणजे एक्सेस माल त्या ठिकाणी येतो, अतिरिक्त माल त्या ठिकाणी येत असतो, म्हणून आपण माल परत करत असतो. त्याच्यानंतर डेली इन सप्लाय ऑफ गुड्स किंवा डिले इन सप्लाय ऑफ गुड्स. मग डिले म्हणजे माल येण्याला उशीर झाला तरी आपण माल पाठवत असतो. समजा आपण ऑनलाईन शॉपिंग जर केली, ऑनलाईन शॉपिंग करत असताना आपण वस्तू रिप्लेस करतो, रिफंड करतो. मग ही वस्तू रिप्लेस केली, रिफंड केली म्हणजे आपल्याकडून वस्तू गेली, मिळताना त्या सप्लायरला मिळते आणि आपल्याकडून वस्तू ती आउटवर्ड होते. इज कॉल्ड ॲज अ रिटर्न आउटवर्ड ऑर परचेस रिटर्न. अशा पद्धतीने ही परचेस रिटर्नची आपल्याला ऍडजस्टमेंट बघता येईल. आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे रिटर्न गुड्स वर्थ रुपीज 200. आपण 200 रुपयाचा माल परत केला. रिटर्न गुड्स वर्थ रुपीज 200 रुपयाचा माल परत केला टू मिसेस सोनल. सोनलला माल आपण परत केला. अगोदर आपण सोनलकडून माल खरेदी केला होता, त्यापैकी आपण सोनलला 200 रुपयाचा माल
परत. इन दिस ट्रान्झॅक्शन गुड्स आर गोज आउट. पण या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं की एखादी वस्तू आहे, मग आपण गुड्स आर गोज आउट, आपल्याकडून माल परत गेला. गुड्स आर गोज आउट अँड देअरफॉर सप्लायर, गुड्स हा सप्लायरला गेला किंवा विक्रेत्याला माल आपण परत दिला. आणि त्या ठिकाणी मग कुठला अकाउंट तयार होतं? पहिलं, माल आपण पाठवला, आपण खरेदी केली का? नाही, ऑलरेडी खरेदी केलेली होती. आपण विक्री केली का? नाही, खरेदी केलेली होती. माल खराब होता म्हणून आपण परत केला, म्हणजे आपल्याकडून माल परत गेला. कुणाला गेला? तर सप्लायरला. सप्लायर कोण आहे? सोनल. कुणाला परत केला? सोनलला परत केला, म्हणजे सोनल ही आपली सप्लायर आहे. पहिला अकाउंट येणार मिसेस सोनल अकाउंट. आणि मिसेस सोनलला माल मिळाला, त्याच्यानंतर आपण काय केला? रिटर्न गुड्स केला. म्हणजे या ठिकाणी हे अकाउंट या ठिकाणी तयार होतं. म्हणजे रिटर्न गुड्स अकाउंट म्हणायचं नाही. ज्या वेळेस माल परत करतो आपण त्यावेळेस रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न अकाउंट या ठिकाणी. रिटर्न गुड्स म्हणायचं नाही, परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड अकाउंट त्या ठिकाणी तयार होतं. या ठिकाणी पहिलं सोनल आणि दुसरं रिटर्न आउटवर्ड और परचेस रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न अकाउंट या ठिकाणी तयार होतं. पण आपण या ठिकाणी पुन्हा डेट आपल्याला दिलेली नाही, म्हणजे आपल्याला फक्त त्या ठिकाणी कॉलम आपण भरून ठेवला. मग पहिला ज्याला डेबिट दिला, सोनल अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट नुसार सोनलला डेबिट मिळतं, कारण डेबिट द रिसिव्हर, आपण पाठवलेला माल कुणाला मिळणार आहे? तर सोनलला मिळणार आहे. डेबिट द रिसिव्हर, सोनल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग आपण माल पाठवलेला आहे, तो मिळणार कुणाला आहे? सोनलला मिळणार आहे. मग या ठिकाणी आपण म्हणणार मिसेस सोनल अकाउंट डेबिट. कितीचा माल पाठवला? 200 रुपीज. 2 रिटर्न आउटवर्ड और परचेस रिटर्न 200. या ठिकाणी रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न दोन्हीपैकी आपण एक अकाउंट घेऊ शकतो. मग या ठिकाणी नॅरेशन म्हणणार being goods return to supplier. ओके, अशा पद्धतीने रिटर्न आउटवर्ड, खरेदी केलेला माल परत केला, अशा पद्धतीने आपली एंट्री ही या ठिकाणी होणार आहे. मग रिटर्न आउटवर्ड झाल्यानंतर आता पुढचा भाग आपण जो काही बघणार आहोत तो आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. धन्यवाद.